नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आज चाललोय एका इव्हेंटला. येस. आणि तो कुठला इव्हेंट आहे, काय इव्हेंट आहे, कशासाठी चाललोय ते सगळं तुम्हाला पुढं पुढं ब्लॉग बघताना कळेल. आता आमची कॅब आली खाली, तर पहिल्यांदा आम्ही खाली जातो. आम्ही हिंजवडीत कॅब बुकचा लय इश्यू आहे, म्हणजे कॅब इझिली बुकच नाही होत. आता मग आम्ही ऑटो बुक केली, तो यायला लागलाय, 5 मिनिटात येतो. तर आता आपण ऑटोच्या राईडने जाऊ कळेगाव पार्कला. कोण कोण दिसतोय सांग? मी मी कोण जोडतेस? तू. तर आम्ही आता रिक्षाने चाललोय. कसं वाटते ऑटोनी आपण चाललोय? भारी वाटतंय, मला आवडतो ऑटोने प्रवास. मला पण आवडतंय. आम्ही आता शिवाजीनगर पर्यंत पोहोचलोय. अजून अर्धा रस्ता उरलाय ना. हो हो, अर्धा तास तरी लागेल. अर्धा तास लागेल. तर मला काय वाटतंय, हा. आपण सांगूयात का आपण कशासाठी चाललोय ते? नाही नाही नाही, नको नको नको, पोचल्यावरच सांगू, नको आता नकोच. तर निकिता, आता मला असं वाटतंय सांगूनच टाकतो मी, आपण कशासाठी इथं हॉटेल वेस्टिनला आलोय. येस. तर या वर्षीचा लोकमतचा सोशल मीडिया क्रिएटरचा अवॉर्ड मला मिळालेला आहे. आणि जवळपास महाराष्ट्रातून 400 लोक सिलेक्ट झाले. त्या 400 मधून 40 जण सॉर्ट केली आणि त्या 40 जणांमध्ये मी आहे. आणि मला याचा खूप आनंद झालाय की तुमच्या प्रेमामुळे हे सगळं घडतंय. आम्ही असंच व्हिडिओ बनवत राहू दोघं पण, आणि तुम्ही बघत राहा, असंच प्रेम करत राहा, हीच तुम्हाला माझी विनंती आहे. आणि हा अवॉर्ड एक मोठं मोटिवेशन आहे इथून पुढच्या जर्नीसाठी. हो. तर ही जर्नी अजून जोरदार चालू होणार आहे. थैंक यू सो मच. हेलो श्री, हाय. तुम्हारे बहुत सारे ब्लॉग देखे, 1.5 साल से मैं देख रहा हूँ. थैंक यू सो तो मैंने भी शुरू किया है. ओके. हमारे चैनल का नाम है मनी से ब्लॉग. मनी से ब्लॉग. मनी से से मतलब इट्स इन मराठी, मतलब मनी का ब्लॉग, मन के ब्लॉग. अच्छा, तो मन के उसका ब्लॉग. लॉन्ग फॉर्म में होता है मंदार और निकिता का के ब्लॉग. और अच्छा, मराठी में मनी से का मीनिंग है मन से. मन के. हाँ हाँ. हाँ. तो मेरे लिए भी कुछ तो बोलो आप. आप लोग इनको सब्सक्राइब करो, फॉलो करो, शेयर भी करो, जितना हो सके उतना सपोर्ट करो यार. और क्या बोल सकती हूँ. Thank you so much. थैंक यू. एब्सोल्युटली. आता आम्ही आलो चहा प्यायला. निकिताला चहा प्यायचंय, भूक लागली. विक्रम सर पण आहेत. भूक लागली. आता तुम्हाला काय, एक चकली, टोस्ट, बिस्किट, या 3 गोष्टी मिळतील आणि चहा. मंदार आणि लिखित वहिनीच्या फेसबुकवर रील. थँक्यू. The deep साठी I would like to invite, first I would request our police commissioner for Pune, Shri Amitesh Kumar sir. Right. तुम्हाला माहिती नाहीये तुम्ही चितळे आहात. चितळ्यांना सुरुवातीला बिझनेस करताय म्हणून प्रायश्चित्त घ्यावं लागलं. और लोगों की मुस्कान जिनका इनाम ऐसे हैं पुणे के मंदार भागवत राव मोकाशी। कॉलेज के दिनों में मराठी फिल्म दुनियादारी के गाने को मजाकिया अंदाज में पेश किया और वहीं से शुरू हुआ मनोरंजन का ये सफर। तब स्मैश से शुरुआत, लॉकडाउन में स्क्रीन से दोस्ती और फिर एक रील ने ला दी पहचान। गौतमी पाटिल के डांस पर बनी रील ने उन्हें सोशल मीडिया पर नई ऊंचाइयों पर पहुंचाया। सिर्फ ऑनलाइन नहीं, उन्होंने पर्दे पर भी अपनी जगह बनाई। मराठी फिल्म डार्लिंग, भारतीय डिजिटल पार्टी का कांदे पोहे और टीवीएफ की शांतित क्रांति जैसी लोकप्रिय वेब सीरीज में अभिनय कर दर्शकों का दिल जीता। आज भी हंसी बांटने के इस सफर पर मंदार निरंतर अग्रसर है। हम उन्हें लोकमत सोशल मीडिया अवार्ड से सम्मानित करते हुए गौरव महसूस कर रहे हैं। मंदार कोणतं गाणं रेडी करू? Okay, you know what? Let's ask. I would like to ask each and every one of you. मंदारसाठी कोणतं गाणं आपण प्ले करायचं? कोणते गाणं प्ले करू का? चालेल, let's do that. Thank you, thank you. So before we present you with the award, wait. We need to see his performance. Let's do that. Right? हो, करायला लागेल आणि त्याचबरोबर आपण सगळे फॉलो पण करू. पुढे सादर केलं करतो. नाही काही गरज नाही. ते दुनियादारी पिक्चर आला तेव्हा 2014 साली गेलेले आहे. ते टिकटिक वाजले. भूकच लागते श्रावणात
नॉनव्हेज खाऊ वाटते जेवणात, भूकच लागते श्रावणात. नॉनव्हेज खाऊ वाटते जेवणात, कधी चिकन कधी मटन, जीव अडकला अंड्यात, भूकच लागते श्रावणात. And we would request Tiska Chopra to kindly translate the song. The honest police, okay, promise. And we will be presenting you the award right there. All the everybody make some noise for Malad. नमस्कार. फायनली अवॉर्ड शो झालेला आहे आणि आपल्याला हा लोकमतचा अवॉर्ड पण मिळालेला आहे आणि आपलं जेवण पण झालंय. खूप लोकांच्या गाठी भेटी पण झाल्या आणि मला असं वाटतंय खूप कंटाळा आलाय. आपण आजचा व्लॉग हा इथंच थांबवला पाहिजे, कारण 12 वाजत आलेत, आम्हाला हिंजवडीला पोहोचायचं. हा, पण आजचा हा व्लॉग इथंच थांबूया आणि परत नक्की भेटू नवीन मनीचे व्लॉग मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स. थँक्यू. बाय. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love